हॅलो, हॅलो विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या जीवनामध्ये जे आहेत विविध प्रकारच्या ग्राफ पाहतो, नकाशे पाहतो किंवा एखादं ड्रॉइंग पाहतो. त्या ड्रॉइंगमध्ये आपल्याला वरती एक स्केल दिलेली असते. त्या नेमकी या स्केलची गरज काय? व्हॉट इज द नीड ऑफ स्केल? या स्केलची गरज काय याच्यामध्ये? तर ॲक्चुअली आपल्याला जेव्हा आपण एखादी ड्रॉइंग करतो, मग ते इंजिनिअरिंग ड्रॉइंग असो किंवा तुमची एखादी ग्राफिकल ड्रॉइंग असो, तेव्हा आपण जेव्हा एखादा ग्राफ प्लॉट करत असतो, तेव्हा आपण त्या ग्राफच्या वर तिथं स्केल दिलेली असते. ठीक आहे. तर स्केलची आवश्यकता काय? तर सरळ-सरळ आपण या क्वेशनाचं उत्तर जे आहे, ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण त्याला समजून घेऊया. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग या विषयामध्ये किंवा आणखी कुठलं तुम्ही डिझायनिंग करसाल, तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा ड्रॉइंग काढतो, तर ड्रॉइंगमध्ये आपल्याला स्केलची आवश्यकता भासते. आपण तर घेतो की स्केल. असं असं नेमकं काय आवश्यकता आहे? स्केलची आवश्यकता काय आहे? समजा फॉर एक्झाम्पल ही समजा गाडी आहे. तर ही गाडी आहे आणि या आपल्याला गाडीची ड्रॉइंग काढायची आहे. या आपल्याला गाडीची काय काढायची आहे? ड्रॉइंग काढायची आहे. तर हे गाडीची ड्रॉइंग आपल्या A4 साइजच्या पेजवर काढणं शक्य आहे का? काढणं शक्य आहे का? नाही. किंवा या गाडीचे जे मेजरमेंट असतील, काही कंपाऊंड पार्ट्स असतील, त्या पार्टची हुबेहूब ड्रॉइंग ॲक्चुअल स्केलमध्ये काढणं हे शक्य आहे का? तर आपल्याला तेवढा त्या गाडी एवढा कागद म्हणजे ॲक्चुअली हुबेहूब काढण्याकरता मिळणार नाही किंवा ते पॉसिबल नाहीये किंवा ते कन्व्हिनियंट नाहीये. मग काय केलं जातं आपण, ही गाडी जी आहे, या गाडीचा जो प्रत्येक पार्ट आहे, या पार्टची जी साईज आहे, ती साईज म्हणजे त्याला स्केल घेऊन आपण त्याला इथे कमी करणार. जसं की फॉर एक्झाम्पल समजा साईज असेल समजा याच्यावर 100 सेंटीमीटर असेल. किती असेल? 100 सेंटीमीटर साईज जर असेल, तर आपण याला या ड्रॉइंगमध्ये काढणार 1 सेंटीमीटर. किती काढणार? 1 सेंटीमीटर. म्हणजे जर या साइजची जी आहे, या गाडीची साइज जर आहे, 100 जर असेल, तर 100चं किती होणार ड्रॉइंगमध्ये? 1च होणार. तर म्हणजे ॲक्चुअली जर एखादी साइज मोठी असेल, त्याची आपण काय करतो, ड्रॉइंग काढताना लहान काढतो. त्याला म्हणतो आपण तिथं ती एक प्रकारची ड्रॉइंग झाली. ठीक आहे. एक आहे ॲक्चुअली म्हणजे ऑब्जेक्ट मोठा आहे, परंतु त्याची ड्रॉइंग आपण लहान काढतो. त्याला ही जी आहे, इथं आपण काय करतो, स्केल घेतो. ठीक आहे. हे झालं पहिलं एक्झाम्पल. म्हणजे याच्याकरता कसं होते, की ते आपण त्या ऑब्जेक्टचा अभ्यास करणं आपल्याला सोयीस्कर होते किंवा आपण त्या कंडिशनमध्ये एखाद्या मोठ्या ऑब्जेक्टची आपण ॲक्चुअली त्याची तेवढीच ड्रॉइंग काढणं शक्य होत नाही. मग ते आपल्या एखाद्या घराची ड्रॉइंग असो किंवा एखाद्या गाडीची असो किंवा कोणताही एखादा मोठा पार्ट असो. त्या पार्टची आपण ॲक्चुअल साईज एवढी ड्रॉइंग आपण काढू शकत नाही. तेव्हा काय आपण काय करतो, काहीही स्केल घेऊन आपण तर करतो. म्हणजेच काय? It is difficult to draw components to their actual size because they may be too large, खूप सारे मोठे असू शकतात ऑब्जेक्ट ते, to be accommodated on the drawing sheet or too small to draw the cannot be effectively used इन द शॉप फ्लोअर. म्हणजे काय, एक तर ते खूप लार्ज असतात किंवा एक तर खूप स्मॉल असतो. जसं की आता हे घड्याळ आहे. ही आपली काय रिस्ट वॉच आहे. या रिस्ट वॉचवर आपण हा डायल किंवा हा चाबी म्हटलं किंवा याचा तो डायलचा काटा म्हटलं, एवढीच जर आपण समजा ड्रॉइंग काढतो म्हटलं, तर ही ड्रॉइंग काय होणार, खूप छोटी होणार. ते आपल्या डोळ्याला दिसण्याकरता खूप तिथं ताण देईल त्याच्यामध्ये किंवा आपण त्याचे वेगवेगळे पार्ट आपण आयडेंटिफाय करू शकणार नाही. म्हणजे एखादी वस्तू जर खूपच लहान असेल, तर खूप लहानची आपण तेवढीच डायग्राम काढून त्याचा आपल्याला काही फायदा होणार नाही. म्हणजे काय, एकतर आपण खूप लहान वस्तू असेल, तिच्यावर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या आपल्याला त्याच्या जेवढी ऑब्जेक्ट आहे, त्याच्यापेक्षा मोठी ड्रॉइंग काढावी लागेल आणि जर ऑब्जेक्ट जर मोठा असेल, तर आपल्याला त्याची ड्रॉइंग लहान काढावी लागेल. म्हणजे इथे आपल्याला तिचं स्केलची आवश्यकता घ्यावी लागेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, थिंक मेकिंग ड्रॉइंग ऑफ अ मोटर कार. इट इज टू लाँग अँड वाईज टू बी ड्रॉन ऑन द ड्रॉइंग शीट इट्स ओरिजिनल साइज. Similarly, small component like wheel or wristwatch is needle hands if drawn to be useful size will not be legible enough for the use of shop floor. काय म्हणते, जर या गाडीची जर आपण ड्रॉइंग काढतो म्हटलं, ते शक्य नाही. ज्यामध्ये ओरिजिनल साईजची खूप मोठी आहे आणि तेवढी जर आपण काढतो म्हटलं, तेवढ्या साईजची आपल्याला सीट उपलब्ध मिळणार नाही याच्यामध्ये. सिमिलरली जर समजा आपण एखादा व्हील व्हील आपण काढतो म्हटलं, गायचं विश्वासचं, ते पण कसं आहे, फिजिबल नाही आहे. त्याची साईज कशी आहे, ॲक्चुअल साईज त्याची खूप लहान आहे. त्याच्यामुळे ते जे आहे ते आपल्याला व्हिजिबल किंवा तेवढं स्पष्टपणे दिसणार नाही. त्याच्यामुळे जे आहे, so, depending on the situation, drawing are smaller or larger than the actual size. म्हणजे ड्रॉइंग जे आहेत हे डिपेंडिंग ऑन सिच्युएशन. जर ऑब्जेक्ट जर मोठा असेल, तर आपण त्याची ड्रॉइंग लहान काढतो आणि ऑब्जेक्ट जर लहान असेल, तर आपण त्याची मोठी काढतो. When we say that drawing are smaller or larger, we mean that a given length in the drawing will be smaller or larger than the corresponding length in the object. म्हणजे याचा अर्थ काय? जर आपण म्हणत असणार की एखादी स्केल किंवा ड्रॉइंग कशी आहे, लहान आहे किंवा मोठी आहे, तर याचा अर्थ हा होते, की तो ऑब्जेक्ट आपण जर म्हटलं, की ड्रॉइंग लहान आहे, याचा अर्थ काय होणार, की
तो ऑब्जेक्ट ऍक्च्युली मोठा आहे, आपण त्याची ड्रॉइंग काय कशी काढली, लहान काढली. आणि लार्जर म्हटल्यानंतर काय होते की तो ऑब्जेक्ट लहान आहे, आपण त्याची ड्रॉइंग कशी काढली, मोठं काढली. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हे आपण कशावरून ठरवतो की नेमकी ऑब्जेक्ट जो हा किती लहान किंवा किती मोठा असणार आहे, त्याच्यावरती बघा आपल्याला कळते की रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन हा एक राहतो RF. कधी कधी क्वेश्चन हा पण विचारला जातो की RF म्हणजे काय असते. ठीक आहे. तर RF म्हणजे काय असते बघा, द रेशो ऑफ लेंथ इन द ड्रॉइंग टू इट्स करस्पॉन्डिंग लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट वेन बोथ द लेंथ्स आर इन द सेम युनिट इट इज कॉल्ड ॲज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. म्हणजे काय होते, समजा एखादा ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टची साईज समजा ऍक्च्युली आहे 5 मीटर. किती आहे, 5 मीटर आहे. म्हणजेच किती झालंय, 500 सेंटीमीटर. ठीक आहे. 500 सेंटीमीटर आहे. परंतु आपण जर समजा एखाद्या ड्रॉइंग मध्ये समजा आपण दाखवली 5 सेंटीमीटर, किती दाखवली आपण इथं, 5 सेंटीमीटर जर समजा आपण इथं दाखवली, म्हणजे याचा अर्थ काय, तर इथं RF काय होणार, तर RF हा जो आहे हा काय होणार, द रेशो ऑफ लेंथ इन द ड्रॉइंग. म्हणजे इथं लेंथ मध्ये किती किती आपण 5 सेंटीमीटर काढलं, परंतु ते ऍक्च्युली किती आहे, 500 आहे. म्हणजे काय होते याचा अर्थ, 5 कॅन्सल, म्हणजे 1/100 हा काय होता त्याचा RF. म्हणजे ऍक्च्युअल ऑब्जेक्ट किती आहे, 100 सेंटीमीटर आहे आणि ड्रॉइंग मध्ये किती काढला आपण, 1 सेंटीमीटर म्हणजे काढलं. म्हणजे जे असणार आहे साईज ऑफ द कॉम्पोनंट इन द ड्रॉइंग, त्या ड्रॉइंग मधली आपण जेवढी साईज काढली ती साईज आणि त्या कॉम्पोनंटची ऍक्च्युअल साईज, या दोघांचा जो रेशो आहे त्याला म्हणतो आपण RF, म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. बरोबर आहे. कायचा रेशो आहे, साईज ऑफ द कॉम्पोनंट इन द ड्रॉइंग, ड्रॉइंग मध्ये काढलेली साईज डिवायडेड बाय त्या ऑब्जेक्टची ऍक्च्युअल साईज. म्हणजे जेव्हा कुठं आपण स्केल तिथं पाहणार, तिथं पहिला जो पार्ट असणार आहे, जसं समजा म्हटलं की 1:20, याचा अर्थ त्या ड्रॉइंग मधलं एक युनिट ऍक्च्युअल मध्ये किती असणार आहे, 20 युनिट असणार आहे. ठीक आहे. बघा, RF हॅज टू एलिमेंट विच वन ऑफ द एलिमेंट इज ऑलवेज वन. म्हणजे काय असतो, पहिला एलिमेंट काय असतो, 1 असतो. वन एलिमेंट काय असतो, पहिला 1 असतो. ठीक आहे. किंवा दुसरा इथे 1 असतो. ठीक आहे. म्हणजे आता या केसमध्ये काय होणार बघा, जे ऑब्जेक्ट जो काढला म्हणजे 1:5, याचा अर्थ काय, ड्रॉइंग काढली आपण 1 ची, पण तो ऑब्जेक्ट किती आहे, 5 आहे. तर इथे काय होते, ऑब्जेक्ट ऍक्च्युअल मध्ये मोठा आहे, पण ते ड्रॉइंग कशी काढली आपण, लहान काढली. म्हणजे पहिला जो ते कोणता ड्रॉइंगचा आहे. ठीक आहे. पहिला कोणता ड्रॉइंगचा, दुसरा कोणता ऍक्च्युअली ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. आता या केसमध्ये 10:1 ड्रॉइंग किती काढली आपण, 10 काढली, पण ऑब्जेक्ट कितीचा आहे, 1चा आहे. म्हणजे इथं ऑब्जेक्ट लहान आहे, परंतु ड्रॉइंग कशी काढली आपण, मोठी काढली. याला आपण एनलार्ज स्केल म्हणतो. म्हणजे ऍक्च्युअल ऑब्जेक्ट लहान आहे, परंतु आपण ते ड्रॉइंग कशी काढली, मोठी काढली, त्याला म्हणतो आपण एनलार्ज. आणि इथं काय, ऍक्च्युअल ऑब्जेक्ट मोठा आहे, पण आपण त्याची साईज ड्रॉइंग कशी काढली, लहान काढली, याला म्हणतो आपण रिडक्शन स्केल. याला आपण काय म्हणतो, रिडक्शन स्केल. ते आपण समोर पाहणार आहोत. First element in the RF is always represent in the size of in the drawing, while the second element represent the corresponding size of the object. हा इम्पॉर्टंट म्हणजे आहे. आपल्याला जेव्हा केव्हा स्केल दिली असते, याचा अर्थ सपोज आपल्याला म्हटलं की 1:15, याचा अर्थ काय होणार, 1 जी आहे, 1 हा युनिट कशावरचा आहे, 1 युनिट ऑन ड्रॉइंग. ड्रॉइंग मध्ये आपण जेवढं युनिट काढलं 1 युनिट ऑन ड्रॉइंग, हा ऍक्च्युली हा 15 असेल, पण 15 युनिट ऑफ ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टचे किती युनिट असणार आहे, 15 युनिट. म्हणजे ऑब्जेक्टचा 15 युनिट म्हणजे त्या ड्रॉइंग मध्ये काढलेला 1 युनिट. ठीक आहे. हे पहिला काय असणार, ऑलवेज ड्रॉइंग. आता इथंच काय झाली, ऑब्जेक्टचं 15 आहे, परंतु ड्रॉइंग मध्ये किती काढले आपण, 1च काढलं. त्याच्या आपण साईज काय केली, कमी केली. याला म्हणतो आपण रिडक्शन स्केल. याला आपण काय म्हणतो, रिडक्शन स्केल. जर समजा याच्या विरुद्ध समजा असेल की 15:1, याचा अर्थ काय, की ऑब्जेक्टची साईज 1 आहे, परंतु आपण ड्रॉइंग मध्ये किती काढली, 15 काढली. तर याला म्हणणार आपण इथं एनलार्ज स्केल. याला आपण काय म्हणणार, एनलार्ज स्केल. आणि पहिला जे फॅक्टर असतो हा नेहमी ड्रॉइंग मधला असतो, आणि सेकंड जो रेशो असतो हा आपला कशामधला असतो, ऑब्जेक्ट असतो. ठीक आहे. याला एक तर आपण अशा पण लिहू शकतो, म्हणजे 1:10 असं लिहू शकतो, किंवा 1/10 असं लिहिलं तरी काही हरकत नाही. दोन्ही पण काय, एकच रेशो आहे. ठीक आहे. आता आपण बघणार की जे आपण इथं बघितलं होतं की रिडक्शन स्केल आणि एनलार्ज स्केल ते नेमकं काय असते. ठीक आहे. तर बघा, व्हॉट आर द रिडक्शन स्केल अँड एनलार्ज स्केल. पहिलं बघा आपण रिडक्शन स्केल म्हणजे काय असते. तर काय, द स्केल इन विच RF such as 1:3, 1:100 etc. are the reduction scale and the object drawing is made smaller than the object. म्हणजे काय होते, जेव्हा आपण ऑब्जेक्टची ड्रॉइंग काढतो त्या ऑब्जेक्टची ड्रॉइंग त्या ऑब्जेक्ट पेक्षा कसं असते, स्मॉल असते. म्हणजे याचा अर्थ 1:3, याचा अर्थ काय होते, ऑब्जेक्ट साईज 3 आहे, तर आपण ड्रॉइंग किती काढला, 1 युनिट काढला. हे 1:20 म्हणजे काय होते, ऑब्जेक्टची साईज 100 आहे, ड्रॉइंग किती काढली आपण, 1 काढली. ठीक आहे. एनलार्ज म्हणजे काय होते बघा,
तर इथं ऑब्जेक्टची साईज 1 आहे, ड्रॉइंगची आपण काढली 10, ऑब्जेक्ट साईज 1 आहे, ड्रॉइंग काढली आपण 50. म्हणजे काय? द स्केल इन विच RF such as 10:1, 50:1 आर एनलार्ज स्केल अँड द ड्रॉइंग मेड आर लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. म्हणजे इथं आपण काढणार त्या घड्याळीच्या व्हील प्रमाणे आणि इथे काय करणार आपण त्या गाडीची ड्रॉइंग. ठीक आहे. गाडीची ड्रॉइंग आपण कशी करणार? ऍक्च्युअल पेक्षा कमी करणार, त्याला म्हणणार आपण रिडक्शन स्केल. आणि इथं घड्याळाच्या व्हील काय म्हणणार तर आपण ऍक्च्युअल ड्रॉइंग जी आहे ती आपण त्या ऑब्जेक्ट पेक्षा कशी करणार आपण मोठी करणार, त्याला म्हणणार आपण एनलार्ज स्केल. बघा, RF मे बी रिटन इन वन ऑफ द टू वेज शोइंग बिलो, 1:20 किंवा 1/20. त्याला म्हणणार का आपण रिडक्शन स्केल. ऑब्जेक्ट तो किती ऍक्च्युअली 20चा आहे, पण आपण काढलं किती 1 युनिट काढलं, म्हणजे ऑब्जेक्ट 20चा ऍक्च्युअल मध्ये आहे, त्याची ड्रॉइंग काढली आपण 1 युनिट. या पद्धतीनं एनलार्ज म्हणजेच काय होते, ऑब्जेक्ट हा छोटा आहे पण त्याला आपण काय केलं, एनलार्ज केलं, मोठा केला. म्हणजे 1 ऑब्जेक्ट साईज आहे आणि 15 काय काढले आपण त्याला त्याची ड्रॉइंग मध्ये काढलेली आहे. ठीक आहे. आता कधी कधी येऊ शकतं की कोणत्या कोणत्या आपण स्केल ज्या आहेत त्या आपण BIS याच्यामध्ये स्टँडर्ड म्हणजे रिडक्शन स्केल आर रिकमेंडेड बाय BIS IS 10713 ॲज फॉलो. म्हणजे हे जे स्टँडर्ड आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं, या स्टँडर्ड नुसार आपण कोणत्या कोणत्या स्केल आपण तर यूज केल्या जातात. ठीक आहे. पहिलंच कोणती स्केल आहे? फुल स्केल 1:1. म्हणजे ऑब्जेक्ट जेवढा आहे त्याची ऍक्च्युअल साईज 1 ऑब्जेक्ट असेल तर 1 ड्रॉइंग. ठीक आहे. दुसरी आहे रिडक्शन स्केल, ऑब्जेक्ट साईज 220, 100, 2000. याला आपण याच्यापेक्षा कमी ड्रॉइंग काढतो त्याला म्हणतो आपण रिडक्शन स्केल. तिसरा आहे याला आपण काय म्हणणार, इथं ही कोणती राहणार, ही कोणती राहणार त्यामध्ये एनलार्ज. ही कोणती होईल? एनलार्ज. ठीक आहे. ही कोणती आहे? एनलार्ज स्केल. म्हणजे ऑब्जेक्ट 1 आहे तर आपण किती काढलं? 20 काढलं. 1 ऑब्जेक्ट आहे ते आपण काय काढलं? ड्रॉइंग मध्ये काढलं. ही कोणती असणार आहे? 3 नंबरची. याला आपण काय म्हणणार? एनलार्ज स्केल. म्हणजे आपण 3 प्रकारच्या स्केल असतात, एक फुल स्केल, दुसरी रिडक्शन स्केल आणि तिसरी एनलार्ज स्केल. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहेत आपण इथं नीड ऑफ स्केल, नंतर व्हॉट इज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन, आणि थर्ड वन आपण पाहिलं की व्हॉट इज रिडक्शन स्केल अँड एनलार्ज स्केल आणि त्याच्यामध्ये डिफरन्स. आणि डिफरन्स जे असतात रिकमेंडेड स्केल जे आहेत कोणी रिप्रेझेंट केला? BIS व्हाईट IS 10713 या स्टँडर्ड नुसार आपल्याला 3 प्रकारच्या स्केल आहेत. एक म्हणजे फुल स्केल, दुसरी रिडक्शन स्केल आणि तिसरी आहे एनलार्ज स्केल. त्यातनी आपल्याला ही साईज दिली आहे 1:2, 1:20, 1:200, 1:2000, 1:5, 1:50, 1:500, 1:5000, 1:10, 1:100, 1:1000, 1:10,000 आणि इकडे 15:1, 5:1, 20:1, 2:1 आणि 10:1. ह्या काय झाल्या पूर्ण आपल्या स्टँडर्ड रिकमेंडेड स्केल बाय BIS व्हाईट IS 10713 या स्टँडर्ड नुसार. आपली जर काही डिफिकल्टी असेल, आपल्याला काही जर याच्यामध्ये काही अडचण झाली असेल, तुम्हाला काही जर समजलं असेल किंवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आवर्जून याच्यावरती कमेंट करा. तुम्हाला कमेंट करायचं आमचे मी इथं आभार मानतो आणि मी इथं हा व्हिडिओ थांबवतो. थँक्यू. धन्यवाद.